रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर काल जो व्लॉग टाकला ना त्याला बरेच सारे कमेंट पण आलेत आणि चांगला रिस्पॉन्स आलाय आणि छान, मला पण छान वाटलं। तर आजचा विषय म्हणजे वांग जे आहे ना, माझं खरं तर इथून खूपच झालं होतं, इकडं पण खूप दिसत होतं आणि इकडेही खूप दिसत होतं। नाकावरचं तर मला वाटतं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि हे पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। तर कोणी आपल्या कमेंट पण दिलेलं आहे की त्याच्यावर तुम्ही हे क्रीम वापरा, ती क्रीम वापरा। तर एक गोष्ट सांगू तुम्हाला, माझी एक मैत्रीण म्हटलं तरी चालेल, मैत्रीण झाले, जेनेरिक मेडिकल ती चालवते। तर तिने पण मला आधीच सांगितलं होतं की म्हणजे आता जस्ट तिची ओळख माझी ओळख 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि म्हणजे मी पहिलं दुकान चालवलं होतं, त्यामुळं बरेचसे मेडिकलवाले स्टॉपवाले सगळे माझ्या ओळखीचे झाले होते। पण ते पण मला सांगायचे की कुठल्याच क्रीमनी जात नाही आणि बरेचसे, मी खडकीमध्ये एका डॉक्टरकडे गेले होते, तज्ज्ञ होते ते खूप स्किनचे, आणि त्यानंतर मी इथल्या पण एका डॉक्टरकडे शिवमला नेलं, मी पण गेले, त्यांना विचारलं तर ते पण मला बोलले की वांग जाण्याचं म्हणजे सगळं जे आहे ना त्याला आपण स्वतःही आपल्या शरीरामध्ये म्हणजे खाण्यात पिण्यात वागण्यात बदल केले पाहिजेत, त्यावेळेला ते वांग जातं। असं सहजासहजी वांग जाणं शक्य नाहीये। मग विचार केला की खूप म्हणजे बऱ्याचपैकी, मग डॉक्टरांनी मला औषधं पण दिली होती, मध्यंतरी जरा स्किनला माझ्या एलर्जी झाली होती म्हणून मग मी डॉक्टरांकडे गेले होते। तर त्याही डॉक्टरांनी तेच सांगितलं आणि माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेला मी खरं तर ट्रीटमेंट खूप म्हणजे स्किनची ट्रीटमेंट खूप केली होती। तर फोन केला होता मी शिवमला, म्हणून शिवमने मला परत फोन केला आणि तर भावाच्या लग्नाच्या वेळेस ना मी खूपच स्किनवर म्हणजे खूप सारा खर्च केला, मी असं म्हटलं तरी चालेल, बराचसा खर्च केला मी स्किनवर। तर त्यावेळेला ना स्किन हॉस्पिटल आहे ते पिंपरीचं, खूप फेमस आणि मोठे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे स्किनला ट्रीटमेंट केली। 15 दिवसच इतका छान चेहरा झाला होता ना, की छान चेहरा झाला होता पूर्ण। पण त्यांनी सांगितलं होतं उन्हामध्ये जायचं नाही, अजिबात जायचं नाही उन्हामध्ये। आता उन्हामध्ये तर कावायला लग्न होतं, उन्हामध्ये तर गेल्याशिवाय तर पर्यायच नाही। मग तिथं गेलं की लग्नाला 4 दिवस आधी 2 दिवस आधी गेले आणि 4 दिवस नंतर राहिले, पूर्ण आहे तसा चेहरा परत जागेवर झाला। आणि त्यानंतरचा आत्ता विषय जर सांगायचं म्हटलं ना, तर आत्ताचं तुम्ही म्हणाल ना तर मला खरंच छान रिझल्ट झाला आहे। आता मी काय करते ना ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेवट सांगेल, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि म्हणजे व्हिडिओ बघा। आता दुसरा तर पहिला तर परिणाम झाला असा की मध्यंतरी मी एक प्रॉडक्ट घेत होते, त्या प्रॉडक्टने मी खूप सारं वजन कमी केलं होतं, पण त्यानंतर असं झालं की मला ते घ्यायला परवडलं ना, म्हणून मी ते घेतलं नाही। आता त्याच्याविषयी मला बोलायचं नाहीये, पण मी वजन कमी केलं, त्यावेळेला खूप एक्सरसाइज पण करत होते। एक्सरसाइज केली की घाम येतो आणि घामाने पण एक पहिलं कारण आहे की घामाने पण आपलं वांग कमी होण्यास मदत होते, असं माझा मी स्वतःचा अनुभव सांगते, मला कोणी सांगितलेलं नाहीये, मी माझं तुम्हाला पर्सनल सांगत आहे। आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांनीही सांगितलं होतं असंच की तुम्ही काकडी खा, बीट खा, गाजर खा, कच्चा टोमॅटो खा आणि त्यासोबत खूप सारं पाणी प्या, खूप सारं पाणी प्या। म्हणजे वजनाच्या चार्टनुसार तुम्हाला आता यूट्यूब इंस्टाग्राम कुठेही भेटून जाते की आपण पाणी किती प्यायला पाहिजे, हे सगळीकडेच कुठं सांगते आपल्या वजनाच्या नुसार किती पाणी। आता वजन आपलं ज्याचं त्याचं आपलं आहे, आता सध्याला माझंही वजन वाढलेलं आहे, पण त्याचं वजन वाढल्याचं कारण हे पण आहे की माझ्या चेहऱ्यावर वांग आलेलं आहे, तेही एक कारण आहे। खूप दिवस झाले मी एक्सरसाइज बिलकुल स्टॉप केलेली होती, आता मी ती परत सुरू केलेली आहे। आणि दुसरं कारण सांगायचं तर विटॅमिन सी साठी लिंबू आहे, मोसंबी आहे, किंवा जे विटॅमिन सीचे स्रोत आहेत ना ते सगळे आपण खाल्लेले पाहिजे। तर रोज एक लिंबू तरी आपल्या पोटात गेलंच पाहिजे, असं डॉक्टरांनी मला पण सांगितलं होतं। पण मी काही ते रोज करत नव्हते, लिंबूमुळे दाताला बराचसा प्रॉब्लेम येतो, म्हणजे दाताला काय होतं, माझ्या दातांना तर ते सेन्सिटिव्हिटी वाटते, म्हणून मी लिंबूचा वापर कमी करते। लिंबूने माझ्या दातांना तर असं काय असं होतं, मला ते सांगता येईना तो शब्द, असं आंबल्यासारखं होतात, म्हणून मी लिंबू कमी प्रमाणात वापरते। खाते मी कशावर तर टाकून, पण असं प्यायला डायरेक्ट मला ते
आवडत नाही. मग आता रुटीनमध्ये खरंच स्वतःचा बदल केलेला आहे. बदल म्हणजे सगळं खाते मी, गोड पण खाते, कमी प्रमाणात खायला पाहिजे पण खायला पाहिजे. कारण दुसरं एक कारण एक सांगू, खूप साऱ्या गोष्टी लहानपणी खायला मिळाल्या नाहीत आणि आता ज्या गोष्टी लहानपणी बघायला नव्हत्या त्या आता खायला आहेत. म्हणून मला तरी असं वाटतं की जीव मारू नये. आपला जीव आज आहे उद्या नाही. आता खरं सांगायचं म्हटलं तर खूप आयुष्यातली म्हणजे खूप मौल्यवान म्हणलं तरी आता इथं आमच्या सासरकडचं पण एक व्यक्ती वारलेला आहे, पण त्यांची माझी जास्त ओळख नव्हती, मी त्यांच्याशी जास्त बोलत नव्हते. पण माझ्या माहेरकडचे खूपच चांगले चालता बोलता वारले, खूप चांगले होते. माझं त्यांच्याशी चांगलं रिलेशन होतं. म्हणजे मी त्यांच्याशी आजही एवढ्या लांब मी पुण्याला होते तरी त्यांच्याशी तासभर फोनवर बोलायचे. म्हणजे ते चांगले मार्गदर्शक होते आणि माणूस म्हणून आज आमची त्यांची एक भिंत होती, ते वारले. त्याचं खूप दुःख झालं, अजूनही ते विसरू शकत नाही. खूप वाईट वाटलं. आणि मग असं वाटतं की आज आहे ना उद्या नाही. म्हणून मग सगळ्या गोष्टी खात मग प्रॉपर इतका बी तुम्ही हे डाएट करू नका की जेणेकरून हे खायचं नाही ते खायचं नाही. आता कुठलं ठराविक प्रॉडक्ट घेतलं की त्या प्रॉडक्टमध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत की हे खायचं नाही ते खायचं नाही, पूर्ण बंधनं आहेत. तर बंधनं शरीरावर बंधनं नका ठेवू. सगळे ज्वारी बाजरी गहू तांदूळ सगळ्या गोष्टी आहेत पण पोर्शनमध्ये खायच्या. आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही मला सांगताल की मग तुम्ही का वाढवलं, तर माझं वाढलेलं आहे. मी मागं पण सांगितलं की मी एक्सरसाइज बिलकुल सोडून दिली आणि एकही दिवस एक्सरसाइज केली नाही. आणि ओव्हर डोस म्हणजे रात्री उशिराने जेवणं, बाहेरचं खूप जेवणात आलं, हॉटेलमध्ये खूप केलं, त्यामुळे माझं वजन वाढलं. आणि दुसरं म्हणजे आता मेन मुद्द्यावर आपण येऊयात, तर माझं वांग थोडंसं कमी झालेलं आहे पण हे पूर्ण जाणार आहे, मला 100% खात्री आहे. दिवसभर तुम्ही सॅलड खा, भरपूर सारं पाणी भरपूर प्या. मी तर 4 लिटर पर्यंत पाणी पिते. म्हणजे मी 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे माझ्या वजनाच्या 3-3.25 लिटर, पण मी 4 लिटर पर्यंत पाणी पिते. आणि दुसरं म्हणजे मला चहा आवडत नाही, कॉफी आवडत नाही. कॉफी पिली तरी मी ब्लॅक कॉफी पिते, चहा अजिबात मी पित नाही. मला पहिल्यापासूनच चहाचं नाव काढलं तरी मला म्हणजे कसं तरी होतं, म्हणजे त्या चहाची मला सवय नाही. कधीतरी बाहेर गेलो तर ह्यांच्यामुळे मला प्यावा लागतो, मग ते बी पित नाहीत, मग मी चहा पित नाही. खूप सारं सॅलड खायचं आणि व्हिटॅमिन सीचे जे स्रोत आहेत फ्रूट खायचं. डॉक्टरांनी तसंच सांगितलं होतं की आठवड्यातून एकदा का होईना डाळिंब खायचं. डाळिंब आता महाग आहे, तसं म्हणायला गेलं तर आपण फक्त फ्रूट्स वगैरे ह्या गोष्टी आणायच्या वेळेलाच आपण असं म्हणतो की महाग आहे म्हणून आणत नाही. पण दवाखान्यात आजारी पडल्यावर किंवा डॉक्टरनी कुठल्या क्रीमा लिहून दिलं, महागातल्या महागा क्रीम आणतोच ना आपण, मग तसंच विचार करायचा आणि दवाखान्यात आलो असं म्हणायचं. आणि आठवड्यातून एकदा तरी फ्रूट खायचं, म्हणजे आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा तरी डाळिंब खायचं. मग बाकी पपई वगैरे ज्या काही सगळे फ्रूट आहेत ते सगळे तुम्ही खाऊ शकता. आणि मेन म्हणजे ह्याच्यावर या सगळ्या गोष्टींच्या सोबत मी सॅलड खाते, भरपूर पाणी पिते, फ्रूट खाते. या सगळ्यांच्या सोबत मी ना मेन म्हणजे संध्याकाळी रात्री ना झोपताना एक जायफळ आहे ना, जायफळ उघडून असं प्रॉपर त्याचा लेप करते. माझ्याकडे उकळायला ते प्रॉपर हे नाहीये, ते छोट्या मुलांना बघा गुटी द्यायला ते साण असते, आमच्याकडे साण म्हणतात त्या गोष्टीला, ती साण नाहीये माझ्याकडं. तरी मी आईला सांगितलंय कोणाकडे तरी साण बघ मला म्हणून, पण आई आता गावाला पण कुठं भेटते का नाही माहीत नाही. पण मी माझ्याकडे जे छोटासं दगड आहे त्या दगडावर मी उगलते जायफळ आणि रोज संध्याकाळी लावते. आता कधी कधी मला कंटाळा येतो त्यावेळेला मी नाही करत, पण शक्यतो मी प्रयत्न करते. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा. आणि मोठ्या मोठ्या दवाखान्यात क्रीमवर पैसे घालण्यापेक्षा मी तर म्हणते हा उपाय करून बघा. मला फरक 40% तरी पडलेला आहे, तुम्हालाही पडेल आणि तुम्ही हे करून बघा. आणि थोडासा बदल स्वतःच्याही राहणीमानामध्ये करून बघा, व्यायाम करून बघा, छान वाटेल. आणि मग बांग पण कमी होईल आणि आपल्या स्वतःलाही छान वाटेल. खरंच छान वाटतं. आणि मला खूप जाणवलं एवढ्यामध्ये की वांग चेहऱ्यावर असल्यावर खूप घाण दिसते. म्हणून तर मी ही सुरुवात केलेली आहे. तुम्हीही सुरुवात करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर आहे की नाही सांगा? नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही प्रयत्न करून बघा. जायफळ एवढं काही महाग नाही आहे, मला वाटतं 10, 15, 20 रुपयापर्यंत असेल, कारण ह्यांनी भरपूर आणून ठेवल्यात. म्हणजे 7-8-10 आणले तर आणा म्हणलं की तर मार्केटमधून आणायचं म्हटल्यावर 1-2 तर मिळत नाही. 10-12 आणले असतील त्यांनी. तर एक जायफळ मी म्हणते 20 रुपयाला तरी मिळेल. आणि तुम्ही संध्याकाळी तुमच्याकडे तर बाळ असेल तर तुमच्याकडे नक्कीच साण असेल तर तुम्ही साण नक्कीच उघडा आणि नक्कीच तुम्ही तुमचं वांग कमी करायला मदत करा. खूप बायका खूप सारे पैसे घालवतात, पुरुषांना सुद्धा वांग येते, असं नाही की स्त्रियांनाच येते, त्यांनाही फरक पडेल. तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा, न विसरू.